आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करायला मुभा असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं आणि याच्या विरोधामध्ये देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। 1 जुलैच्या नंतर या वर्षभरामध्ये इतर जे मतदार आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण करतील त्यांनी मतदान करायचं नाही का असा एक सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता। आपण बघतोय ही पत्रकार परिषद संपलेली आहे आणि यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सगळे आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते। खरं तर 2 दिवसाची ही चर्चा झालेली आहे। तर याच पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले ते सुद्धा आपण जाणून घेऊया। आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले। म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे? आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका। उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही तर या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी आज कोणते मुद्दे मांडले ते नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे म्हणाले। याची कारणं देखील आहेत, ती कारणं देखील त्यांनी मांडली आहे। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी का दाखवत नाही असा थेट सवालही राज ठाकरेंनी विचारलाय। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? सर्व पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका नको। सत्तेमधील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही। बाळासाहेब थोरात 80 ते 90 हजारांनी निवडून येतात, लाखाभराच्या फरकानं ते पडले कसे काय? तर उद्धव ठाकरे काय म्हणाले आपण बघूयात। सत्य स्वीकारा, मतदार यादींमधल्या घोळांचं सत्य स्वीकारा आणि ही निवडणूक रद्द करा। राज आणि मी शेजारी बसलोय त्यामुळे आमच्यामध्ये कोणीही मध्ये येणार नाही, युतीच्या संदर्भातलं एक काहीसे संकेत देणारं असं त्यांचं विधान। त्रुटींसह निवडणुका का घेता असा सवालही त्यांनी विचारलाय। इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका असंही उद्धव ठाकरे म्हणाले। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही। व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल। तर जयंत पाटील देखील आजच्या बैठकीमध्ये होते, ते काय म्हणाले? अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरचा मतदार, मात्र त्याचा कोणताही ठाव ठिकाणाच नाहीये। ईपीआयसी क्रमांक वेगवेगळा असायला हवा पण बऱ्याच मतदारांना एकच ईपीआयसी क्रमांक आहे। आम्ही अर्ज केला, जाब विचारला तर आयोग उत्तर देत नाही। कामठी विधानसभा घर क्रमांक 0 अशा पत्त्यावरती 400 मतदार आहेत। नालासोपाऱ्यामधील सुषमा यादव ही खोटी मतदार, शहानिशा केल्यानंतर संध्याकाळी नाव काढलं। सकाळी नाव असतं आणि बातम्यांमध्ये आलं असतं तर संध्याकाळी ते डिलीट कसं काय होतं? आमचा आरोप आहे की निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी वेगळीच व्यक्ती हँडल करतेय। अत्यंत मोठा आणि गंभीर असा आरोप आहे।
त्यामुळे आजच्या चर्चेच्या दरम्यान देखील हे काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले होते. जयंत पाटील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याकडून आयोगानं या सगळ्या घोळांविषयी लवकरात लवकर सुधारणा करावी अशी त्यांची मागणी आहे. आणि जोपर्यंत या मतदार यादीमधले घोळ